नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता भावे जहागीरदार स्वरतरंग संगीत अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. आपण बघत आहोत ते म्हणजे तिसऱ्या परीक्षेचे म्हणजे प्रवेशिका पूर्ण परीक्षेचा थिअरी भाग शास्त्र विभागात. यावेळी आपण बघणार आहोत पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचं चरित्र. चला, गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचं चरित्र आपण बघतो आहोत. हे वाचन आपण डॉक्टर शिल्पा बहुलेकर यांच्या कलाशास्त्र विशारद या पुस्तकातून करतो आहोत. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. इसवी सन 18 ऑगस्ट 1872 कुरुंदवाडी येथे पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दिगंबर गोपाळ हे पिढीजात हरिदास होते. त्यामुळे विष्णू दिगंबरांवर संगीताचे चांगले संस्कार अगदी बालवयातच घडले होते. म्हणजे ते कीर्तनकार होते त्यांचे वडील. शालेय शिक्षणातही त्यांची बुद्धी कुशाग्र होती, खूप हुशार होते ते. परंतु विधिघटना वेगळीच होती. दत्त जयंतीच्या उत्सव समारंभात फटाके उडवताना त्यातील दारू विष्णू दिगंबरांच्या तोंडावर उडाली आणि डोक्याला इजा झाली. बऱ्याच उपायानंतरही त्यांची दृष्टी अधू राहिली. शालेय शिक्षण घेण्यास दृष्टीला ताण पडू शकतो, त्यापेक्षा त्याला गायन शिकवा हा डॉक्टरांचा सल्ला होता. त्यामुळे पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांच्याकडे त्यांचे गायनाचे शिक्षण सुरू झाले. ते सतत 9 वर्ष शिकले. अथक परिश्रम घेऊन विष्णू दिगंबरांनी बाळकृष्ण बुवांची गायकी आत्मसात केली. आपल्या बुलंद आवाजात शास्त्रीय संगीताच्या सर्व बाजूंवर मेहनत घेतली. आलापी, बोल अंग, तान यावर हुकूमत प्राप्त केली. म्हणजे हे सगळं त्यांच्या बालपणात येईल. बालपणात म्हणजे मुख्य म्हणजे जन्म कधी झाला, कुठल्या ठिकाणी झाला, नंतर कुठल्या प्रसंगाने त्यांना फक्त संगीताकडे वळायला लागलं आणि त्याच्यानंतर त्यांचे पहिले गुरु कोण होते. हे 4 पॉईंट्स या पहिल्या पॅराग्राफमध्ये तुमचे यायला पाहिजेत. नंतर संगीतातील सामाजिक परिस्थिती. आता त्यावेळचा समाज, आता हे तेव्हाच सगळं चालू आहे. 19वे शतक आहे. ह्याचा विचार करून तुम्ही ते इमॅजिन करायला पाहिजे की तेव्हा कसा काळ असणार आहे आणि लोकांचं संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असणार आहे. त्या सगळ्या सिनारिओमध्ये त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे याचा विचार करा. संगीतातील सामाजिक परिस्थिती. त्यावेळचा समाज संगीताबद्दल उदासीन होता. संगीतकाराला समाजामध्ये आदर प्रतिष्ठा नव्हती. याचा अनुभव विष्णू दिगंबरांनी घेतला. मिरजेच्या वास्तव्यामध्ये समाजाकडून गायकांना दिली जाणारी मानहानिकारक वागणूक पाहून ते खिन्न झाले. गायकाकडे असामान्य कला असूनही त्याला सन्मानाने वागवत नसत. म्हणजे जेव्हा त्यांचं काही परफॉर्मन्स असणार आहे तेव्हा त्यांना खूप मान मिळायचा, पण एकदा हे झालं की सामान्य आयुष्य जगताना ह्यांना गायक कलाकारांना किंवा ओव्हरऑल कलाकारांची परिस्थिती खूप वाईट होती. त्या काळी त्याला निखळ निरोगी दृष्टीने कलाकाराकडे बघितले जायचे नाही. आता त्यासाठी काही दृष्टीने कलाकारही कारणीभूत होते. तर त्याची कारणे सांगितली जातात. त्या काळी एकतर संगीत राजे महाराजे आणि राजमहालापर्यंतच मर्यादित होते. त्यांच्या मर्जीनुसार कार्यक्रम होत असत. संगीतात अराजक माजले होते. गुरु शिष्यांना विद्या देण्यासही उदासीन होते. शिवाय व्यसनाधीनही असत बरेचसे कलाकार. त्याच्यामुळे समाजाने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत नव्हता. ही सारी परिस्थिती विष्णू दिगंबरांनी पाहून संगीत विद्येला दर्जा प्राप्त करून देणे, कलाकाराला सन्मानाची वागणूक मिळण्याकरता प्रसार कार्य करणे आवश्यक आहे असे त्यांना जाणवले. नुसते दरबारी गायक बनून राहणे त्यांनी नाकारले. नोकरी नाकारली. अहोरात्र मेहनत घेऊन सर्वांग परिपूर्ण गायनाची तयारी केली
अनेक ठिकाणी गायनाच्या मैफिली केल्या. औंध, सातारा, बडोदा येथील लोकांना त्यांचे गायन आवडले. पुढे पंडितजी काठेवाड्यात गेले असताना एका साधूच्या उत्तरेकडे जा या संदेशानुसार ते उत्तरेकडे गेले. ग्वाल्हेर येथे त्यांची प्रशंसा झाली. पुढे ते मथुरा, दिल्ली, पंजाब येथे गेले. या सर्व भ्रमणात संगीतकारांच्या मानहानीचेच चित्र त्यांना दिसत होते. त्यामुळे पंजाब ही त्यांनी आपली कर्मभूमी मानली. आता विष्णू दिगंबरांना पंडितजी म्हणून उत्तरेत प्रसिद्धी पावले होते. आता हे सगळं कशात आलं की सामाजिक परिस्थिती काय होती, कलाकारांना मानसन्मान मिळत होता का, आणि त्यांची आर्थिक परिस्थिती काय होती, हे सगळं या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये येणार आहे. पंडितजींनी संगीताविषयी मग याला त्यांनी सोल्युशन काय काढलं हे पुढे येईल. पंडितजींनी संगीताविषयीची व्यापक दृष्टी पंडितजींची. विष्णू दिगंबर पलुस्कर या महान कलाकाराने पुढील पिढीच्या संगीतकारांविषयी फार मोठा विचार केला होता. कलाकार निर्व्यसनी, सदाचारी, वक्तशीर निपजल्यास समाजाच्या कलाबद्दलच्या विकृत कल्पना नाहीशा होतील. अशा प्रकारचे सर्वांगीण शिक्षण देणारी संस्था असली पाहिजे हे जाणून 1901 मध्ये लाहोर येथे सर्वांगीण शिक्षण देणारी अशी संस्था ही पलुस्करांनी स्थापन केली. 1908 साली मुंबईत गांधर्व महाविद्यालयाची टोलेजंग इमारत झाली. संस्थेची भरभराट होत गेली. म्हणजे किती मोठा विचार त्यांनी केला असेल याचा विचार करा की संगीतकारांना, कलाकारांना मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्याचा काहीतरी एक सिलेबस आपण डेव्हलप केला पाहिजे, तर त्याला काहीतरी समाजात प्रतिष्ठा मिळेल हे त्यांनी जाणलं होतं. पंडितजींनी अनेक भारतीय कीर्तीचे शिष्य, कलाकार तयार केले. सर्वांगीण शिक्षण देण्याचा अभिनव प्रयत्न केला. त्यातूनच पुढे पंडित नारायणराव व्यास, पंडित शंकरराव व्यास, पंडित विनायकराव पटवर्धन, पंडित ओंकारनाथ ठाकूर, पंडित ना. मोखरे, पंडित वामनराव पाध्ये, प्राध्यापक बा. र. देवधर हे मैफल कलाकार व हजारो शिक्षक तयार केले. गायनाबरोबर वाद्यवादनाचे शिक्षणही सक्तीचे असे. संगीत कलेच्या शिक्षणाबरोबर शास्त्रीय ज्ञान व संशोधन आदी बाबींकडे त्यांनी लक्ष पुरवले. पंडित ना. मोखरे यांनी बरेच संशोधन केले आहे. संगीत शिक्षणाबरोबर वाद्य दुरुस्ती करण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत असे. यासाठी विद्यालयात एक वर्कशॉप पण उघडले गेले. किती महत्त्वाचं कार्य त्यांनी केलं आहे लक्षात घ्या. या तयार झालेल्या विद्यार्थ्यांकरवी भारतात सर्व ठिकाणी, सर्व प्रांतात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना करून संगीताभिरुची वाढवून त्याचबरोबर संगीत शिक्षण जनतेस सोपे करून दिले. पंडितजींची जीवनाबद्दलची, संगीत कलेबद्दलची आस्था, विचारातील व्यापकता पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असे. आता संगीत विषयाचा पाठ्यक्रम म्हणजे शिक्षणाची त्यांनी कशी उभारणी केली. इतर शिक्षणाप्रमाणेच संगीत विषय क्रमवार शिकवण्याची व्यवस्था पंडितजींनी आपल्या गांधर्व महाविद्यालयात सुरू केली. क्रमवार अभ्यास, त्यासाठी क्रमिक पुस्तकांची निर्मिती, वाचनालय हे महत्त्वाचे कार्य तर केलेच, परंतु जास्तीत जास्त प्रमाणात जसेच्या तसे संगीत लेखनात यावे, म्हणजे नोटेशन पद्धती जास्तीत जास्त व्यवस्थित यावी या दृष्टीने संशोधनपूर्व एक लेखन पद्धती सुरू केली. शास्त्रीय संगीतातील बंदिशी स्वरतालबद्ध केल्याने कायमस्वरूपी राहतात. यासाठी स्वतःची स्वरलिपी, ताललिपी निर्माण करून स्वतः अनेक बंदिशी रचल्या. पलुस्कर लिपी ही संगीत जगतात प्रसिद्ध आहे. अतिशय ॲक्युरेट अशी ही संगीत पद्धती आहे. संगीत ज्ञानाच्या शाखा. शिष्य सर्वांग परिपूर्ण होण्यासाठी ख्याल गायन शैलीबरोबरच द्रुपद, धमार, टप्पा, होरी यांचेही शिक्षण शिष्याला देण्यात येईल. शिष्यांना इतर गायकांची गाणी ऐकायला मिळावीत यासाठी संगीत
चा उपक्रम त्यांनी सुरू केला. गायकांनी गायकांचा मान करण्याची प्रथा त्यांनी पाडली. संगीताची गोडी लावण्यासाठी भारतभर भ्रमण केले. पूर्वी मैफली दरबारात किंवा खाजगी ठिकाणीच होत असत. सर्वसाधारण जनतेचा त्यात सहभागही नसे. विष्णू दिगंबरांनी जाहीर कार्यक्रम मैफिली करून सर्वसामान्यांना गायन ऐकणे सोपे केले. हे प्रचार कार्य, ही संगीतातील सामाजिकता, संगीत विषयक जागरूकता यामुळे कलाकारांच्या संदर्भात समाजाची दृष्टीच बदलून गेली. इतकं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. आता मुख्य काय आहे की संगीताचा सन्मान, नंतर पंडितजींचं स्वाभिमानी व्यक्तिमत्व याविषयीही 2 छोटे पॅराग्राफ येऊ शकतील. पंडितजींनी आपले शिष्य सदाचारी, निर्व्यसनी, दर्जेदार गायन करणारे व सुसंस्कारित घडवले. त्यामुळे समाजामध्ये कलाकाराला सन्मान मिळू लागला. संगीताविषयी आणि संगीतकाराविषयी समाजाचे मत त्यांनी संपूर्णपणे बदलून टाकले. संगीत हा उपजीविकेचा व्यवसाय आहे व तो सन्माननीय आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. पंडितजींचे स्वाभिमानी व्यक्तिमत्व. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर अत्यंत करारी व बाणेदार होते. 1923 मध्ये काकीनाडा काँग्रेसमध्ये विरोधकांना न जुमानता वंदे मातरम हे राष्ट्रगीत त्यांनी गायले. 1923 तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, हे लक्षात घ्या. यातूनच त्यांची देशभक्तीची तळमळ दिसते. पंडितजी कठोर व पण शिस्तीचे होते. शिष्यांच्या भल्यासाठी ते कडकपणे वागत, पण तितकेच पुत्रवत प्रेमही करत. विद्वान आदर्श गुरु या भूमिकेतून पंडितजींनी सर्व बाजूंनी संगीत कला जोपासली. कर्तव्य कठोर शिष्य घडवून समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले. राजमहालातील कला सामान्य जनतेसाठी खुली केली. जनसामान्यात संगीताभिरुची वाढवली. संगीताची बहिमुखी जागृती. संगीत क्षेत्रात पंडित विष्णू दिगंबर पलुसकर हे एक प्रयोगशील प्रचारक वृत्तीचे कलाकार होते. त्यांनी लावलेला संगीत प्रचाराचा वृक्ष उत्तरोत्तर मोठा होत गेला. आजही त्यांच्या शिष्यांचे शिष्य अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातून संगीताचे ज्ञानदान करत आहेत. पंडितजी थोर राष्ट्रभक्त होते. त्यांनी भारताचे राष्ट्रगीत भारदस्तपणे गायला सुरुवात केली. छापखाना काढून देशभक्तीपर पदे छापून त्यांनी प्रचारही केला. असे हे थोर व्यक्तिमत्व 21 ऑगस्ट 1931 रोजी अनंतात विलीन झाले. असं त्यांचं खूप मोठं कार्य आहे. याच्यात मुख्य पॉईंट्स काय काय येतील ते आपण साधारण बघूयात. की जन्म केव्हा झाला तर 18 ऑगस्ट 1872 कुठे झाला? कुरुंदवाड येथे. त्यांचे वडील होते दिगंबर गोपाळ, हे हरिदास होते. नंतर दिवाळीत फटाके उडवताना त्यांच्या डोळ्याला आणि डोक्याला इजा झाली, त्यामुळे ते संगीताकडे वळले. त्यांचे पहिले गुरु होते बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर. त्याच्यानंतर त्यांनी अथक परिश्रम केले, संगीताची साधना केली आणि मोठे गायक बनले. त्याच्यानंतर तेही मोठे होत गेले होते. त्याच्यामुळे त्यांना एक दृष्टी आली की कसं बघायचं समाजाकडे. तेव्हा त्यांना लक्षात आलं की गायकांना तेवढी मानाची वागणूक मिळत नाही आहे. त्याला उपाय म्हणून त्यांनी वेगवेगळे कामं केली. तर त्यासाठी मुख्य म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय या संस्थेची स्थापना केली. सर्व भारतभर भ्रमण केलं या संस्थेला वाढवण्याकरताही आणि स्वतःचे शिष्यही निर्माण करण्यासाठी अतिशय कठोर मेहनत घेतली. त्याच्यानंतर कुठले शिष्य तयार केले तर त्याचीही तुम्हाला माहिती पाहिजे आणि थोडंसं पाठ केलं पाहिजे. नारायणराव व्यास, पंडित शंकरराव व्यास,
पंडित विनायकराव पटवर्धन, पंडित ओंकारनाथ ठाकूर, पंडित नामो खरे, पंडित वामनराव पाध्ये, प्राध्यापक बार देवधर असे सगळे कलाकार आणि अनेक शिक्षक त्यांनी तयार केले. आणि ते अतिशय स्वाभिमानी व्यक्तिमत्व होते. काकीनाडा काँग्रेसमध्ये त्यांनी विरोधकांना न जुमानता वंदे मातरम गायलं. ही येऊ शकतं त्याच्यामध्ये. काकीनाडा काँग्रेसची बैठक 1923मध्ये झाली होती आणि त्यांचं निधन 21 ऑगस्ट 1931 रोजी झाले. अशा काही महत्त्वाचे पॉईंट्स घेऊन तुम्ही हे चरित्र नक्की अभ्यासा. धन्यवाद.